माझं पुस्तकाचं प्रकाशन पण झालं. मी लोकमान्य टिळकांवरती एक कॉफी टेबल बुक लिहिलंय, लेजेंडरी लोकमान्य म्हणून. आणि श्रीमती सुधा मूर्ती त्यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं. तर तेव्हा त्यांच्याशी वन ऑन वन, म्हणजे मी त्यांना लांबून किंवा त्यांची पुस्तकं वाचून ऑलरेडी त्यांची फॅन होतेच, पण मला सर्वात जास्ती त्यांचं काय आवडतं की त्यांची सिम्प्लिसिटी. म्हणजे एवढ्या अकम्प्लिश्ड व्यक्तीची बायको असून सुद्धा त्यांचं आता जगप्रख्यात आपण बघ, इन्फोसिस म्हणजे खूप मोठं नाव आहे, पण इतक्या सिम्पल, अप्रोचेबल आणि बोलायला सुद्धा इतक्या नम्र असं एखादी व्यक्ती जी असते, म्हणजे माझ्या मताप्रमाणे ती ट्रू स्टार असते. म्हणजे त्यांना ग्लॅमर नाहीये कुठल्याही पद्धतीचं, म्हणजे त्यांना त्यांची ती थॉट प्रोसेसच नाहीये. त्यांना फक्त मला माझे विचार खूप क्लिअर आहेत डोक्यात आणि ते सिम्पली मांडायची सुद्धा, म्हणजे लोकांना समजेल असं मांडण्याची जी ख्याती आहे ना, ती त्यांच्याकडे खूप सुंदर आहे. आणि एक कनेक्ट म्हणतो ना आपण, तो पण खूप सुंदर आहे. मला त्यांच्याबद्दलची जी गोष्ट आवडते की आता सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांनी इन्फोसिस साठी कॅपिटल त्यांनी दिलं, म्हणजे इन्व्हेस्टमेंटसाठी. सो तेव्हा त्यांना वाटलं की मी फॅमिलीकडे लक्ष द्यायला पाहिजे, म्हणून त्यांनी बॅकसीट घेतली आणि त्यांच्या हस्बंडनी ती कंपनी म्हणजे खूपच सुंदर वाढवली. पण त्यांनी सुद्धा त्यांचं करिअर इतकं व्यवस्थित प्लॅन केलं की ऍट दिस एज, जेव्हा आता त्यांची मुलं मोठी झालेली आहेत, सेटल झालेली आहेत, इन्फोसिस आज मोठी कंपनी आहे, त्यांनी त्यांचं करिअर शांतपणे आणि इतक्या ग्रेसफुली एक सुरुवात करून, म्हणजे निर्माण करायची जी प्रक्रिया असते ना, त्यांनी इतकी सुंदर केली ती की आज त्या म्हणजे राज्यसभामध्ये आहेत. त्यामुळे त्यांनी पुस्तक लेखिका असल्यामुळे त्यांची पुस्तकं खूप पब्लिश केली त्यांनी. मग फिलॅन्थ्रॉफी, म्हणजे त्यांना सोशल वर्कची खूप आवड आहे, ती पॅशनच आहे त्यांची, त्यामुळे ते करत राहिल्या.